देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती. शिंदेंची समजूत काढण्याचे भाजपचे प्रयत्न. मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्या, शिंदेंच्या शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विनंती. काल दोन्ही पक्षांच्या नेत्यांची खलबतं. फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचा संदेश भाजपने शिंदेंना दिला. रामदास आठवलेंचा दावा, तर शिंदेंनी केंद्रात यावं, आठवलेंचा सल्ला. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच महायुतीला बहुमत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर एकनाथ है तो सेफ है, मनीषा कायंदेंची पोस्ट चर्चेत. काँग्रेस मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी भारत जोडो सारखं महाअभियान उभारणार, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती. ईव्हीएम नकोचा नारा देणार. ठाकरे आणि पवार गट ईव्हीएमच्या संदर्भातल्या तक्रारींवरती गंभीर. पवार गट वकिलांची टीम स्थापन करून कायदेशीर लढा देणार, तर ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे तक्रारी देणार. पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका फेटाळली. हरल्या की छेडछाड दिसते, असाही याचिकाकर्त्यांना टोला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडकडून अभय. पक्ष म्हणून काय चुकलं ते शोधा आणि सर्वांना सोबत घेऊन मंथन करा, पक्षश्रेष्ठींच्या सूचना. ठाकरेंच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही लिहून घेतली आमदारांकडून शपथपत्र. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला सर्व आमदार बांधील असल्याचा मजकूर. पक्षशिस्तीचं पालन अनिवार्य. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहावेत यासाठी पत्नी लताबाई शिंदेंचं त्र्यंबकेश्वराच्या महादेवाला साकडं. तर नागपूर तुळजापुरामध्ये फडणवीसांसाठी कार्यकर्त्यांच्या प्रार्थना. सोलापूर शहरातले माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम यांची राजकारणामधून निवृत्तीची घोषणा. चौथ्यांदा पराभव झाल्याच्या नंतर घेतला निवृत्तीचा निर्णय. हैदराबादमध्ये पुऱ्या खाताना शाळकरी मुलाचा मृत्यू. एकाच वेळी 3 पुऱ्यांचा घास घेतल्यामुळे श्वास गुदमरला. सिकंदराबादच्या अक्षरा वाग्देवी इंटरनॅशनल स्कूलमधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.